नमस्कार, आपण पाहत आहात कटाक्ष. मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मुंबईवरील 26/11च्या भयंकर हल्ल्याचा एक प्रमुख सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा आणि याच्या भारतातील प्रत्यार्पणाबद्दल. मित्रांनो, हा क्षण केवळ कायदेशीर विजय नाही, तर आपल्या मुंबईच्या जखमांवर मलम लावणारा आणि आपल्या देशाच्या दहशतवाद विरोधी लढ्याला बळ देणारा आहे. पाहुयात, हा राणा कोण आहे? तहव्वूर राणा हा पाकिस्तानात जन्मलेला, कॅनडाचा नागरिक आणि अमेरिकेत राहणारा एक माणूस. तो डॉक्टर होता, पाकिस्तानी लष्करात कॅप्टन होता. सुरुवातीला शिकागोमध्ये त्याने स्थलांतर सेवा आणि हलाल मांसाचा व्यवसाय सुरू केला. पण या सगळ्या मागे त्याचं खरं रूप लपलं होतं. लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेसोबतचं त्याचं नातं असल्याने त्याने डेव्हिड हेडली नावाच्या दहशतवाद्याला मुंबई हल्ल्याची योजना आखण्यासाठी मदत केली. हेडलीला भारतात व्हिसा मिळवून देणं, मुंबईत त्याच्या व्यवसायाचं नाटक करणं आणि हल्ल्याच्या ठिकाणांची पाहणी करणं, हे सगळं या राणाने दिलेलं पाठबळ होय. छतलाज महाल पॅलेस, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि यहुदी केंद्र यांसारख्या ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यांनी 166 निरपराध लोकांचा बळी घेतला. या हल्ल्यांनी आपल्या देशाचं मुंबईचं हृदय पुरतं हादरलं होतं. मुंबई हल्ल्यापलीकडे राणाचं कृत्य मुंबईपुरतं मर्यादित नव्हतं. त्याने डेन्मार्कमधील एका वृत्तपत्रावर ज्याने प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र छापले होते, त्यावरही हल्ल्याची योजना आखली होती. सुदैवाने तो हल्ला थांबवला गेला, पण राणाचं दहशतवादी कनेक्शन उघड झालं. त्याने लष्कर-ए-तय्यबाच्या नेत्यांशी संपर्क ठेवला आणि कदाचित पाकिस्तानच्या ISISशीही त्याचे संबंध होते. हा माणूस आपल्या शिक्षणाचा आणि संपत्तीचा वापर करून दहशतवादाला खतपाणी घालत होता. आता वळूयात त्यांच्या कायदेशीर लढा आणि प्रत्यार्पण या विषयावर. 2009 मध्ये राणाला अमेरिकेत अटक झाली. 2011 मध्ये त्याला मुंबई हल्ल्याच्या थेट सहभागातून निर्दोष ठरवलं गेलं. पण दहशतवादाला सामग्री पुरवल्याबद्दल आणि डेन्मार्क हल्ल्याच्या कटासाठी त्याला 14 वर्षांची शिक्षा झाली होती. 2020 मध्ये कोविडमुळे त्याला लवकर सोडण्यात आलं, पण भारताच्या सततच्या प्रयत्नांमुळे त्याला पुन्हा अटक झाली. भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIAने अमेरिकेत जाऊन पुरावे गोळा केले. अखेर 10 एप्रिल 2025 रोजी राणाला दिल्लीत आणण्यात आलं आहे. आता तो NIAच्या ताब्यात आहे आणि त्याच्यावर विशेष NIA न्यायालयात खटला चालणार आहे. मित्रांनो, हा विजय का महत्त्वाचा आहे? मुंबई हल्ल्याला 16 वर्षे झाली, पण त्या जखमा अजूनही ताज्या आहेत. राणाचं प्रत्यार्पण म्हणजे त्या 166 बळींना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवण्याचा एक पुढचा टप्पा. हा भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याचा विजय आहे. गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाचं स्वागत केलं आहे. राणाच्या तपासातून लष्कर-ए-तय्यबाच्या जाळ्याचा, त्यांच्या निधीचा आणि कदाचित ISIच्या सहभागाचा पर्दाफाश होऊ शकतो. हा केवळ भारताचा नाही, तर जागतिक दहशतवाद विरोधी लढ्याचा विजय आहे. आपली जबाबदारी काय आहे, हे जाणून घेऊया. माझ्या समस्त देशप्रेमी भारतीयांनो, आपण कधीच हार मानली नाही. 26/11 नंतर आपण पुन्हा उभे राहिलो, आपली एकजूट दाखवली. आता राणाच्या खटल्यातून आपल्याला खात्री करायची आहे की आता दहशतवाद्यांना कोणत्याही सीमेमागे लपता येणार नाही. आपला आवाज, आपली एकता आणि आपलं सतर्क राहणं, भाग्य बेत हे सगळं दहशतवादाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाचं आहे. राणाच्या निमित्ताने संपूर्ण देशवासियांना एक सांगणं आहे. मित्रांनो, लक्ष देऊन ऐका. भारत ही आपली कर्मभूमी आहे, आपली शान आहे. तहव्वूर राणासारखे लोक आपल्या शांततेचा भंग करू शकतात, पण आपलं धैर्य आणि आपला न्यायाचा आग्रह त्यांना नक्कीच पराभूत करेल. चला, आपण सर्वजण मिळून शपथ घेऊ. मुंबईच्या स्मृतींसाठी, त्या बळींसाठी आणि आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आपण कधीच थांबणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.